बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ, जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति। सद्गुरुनाथ महाराज की जय। पूज्य सद्गुरु श्री आकाशे काका महाराज की जय। सब संतन की जय। जय जय
कायवानु मिया संतांचे उपकार, कायवानु मिया संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, शिकविती, कायवानु मिया संतांचे उपकार, कायवानु मिया संतांचे उपकार, काय द्यावे ह्यांसी व्हावे उतराई, काय द्यावे ह्यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, कायवानु मिया संतांचे उपकार, कायवानु मिया संतांचे उपकार, तुका म्हणे वत्स धेनुवेच चिती, वत्स धेनुवेच चिती, आ आ तुका म्हणे वत्स धेनुवेच चिती, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, कायवानु मिया संतांचे उपकार, कायवानु मिया संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती, कायवानु मिया संतांचे उपकार, कायवानु मिया, कायवानु मिया, कायवानु मिया संतांचे उपकार. श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज या पूज्य सद्गुरु श्री आगाशे काकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या परमचेतनेला साष्टांग भावाने वंदन करून सज्जनो आज या पुण्यतिथीला त्यांचं स्मरण व्हावं, त्यांनी केलेल्या उपकारांची आपल्याला जाणीव व्हावी, त्यांनी ज्या कार्यासाठी आपला देह झिजवला
ते कार्य त्याला पायी होण्याची आमची भूमिका तयार व्हावी, यासाठी आज आपल्याशी संवाद करायला पुण्याहून मुद्दामून इथं आलेलो आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना व्यासपीठावरून सप्रेम भावाने वंदन करतो. जय सियाराम. पूज्य आगाशे काकांचा आणि माझा कसा कधी देहाने ऋणानुबंध आला नाही, परंतु निश्चितच या जीवावरती या परमसंताची कुठेतरी दृष्टी होती आणि त्यामुळं आज 17व्या वर्षात पदार्पण करत असताना या प्रकृतीनेच हे बोलावणं या खामगाव क्षेत्री धाडलं. अगरवाल काकांचा फोन आला आणि मी माझ्या साधारणतः व्यस्ततेमुळे कुठे जात नाही, कारण इंजिनिअरिंग व्यवसाय आहे आणि त्यामुळं बाहेर पडणं बऱ्याचदा अवघड होतं. पण माहित नाही, त्या दिवशी त्यांचा फोन आला आणि मी पहिल्याच फोन कॉलमध्ये त्यांना सांगितलं मी येतो, नक्की येतो. त्याचं कारणही असं होतं की आगाशे काका मला माहित नाहीत असं नाही, त्यांचा आणि माझा ऋणानुबंध त्यांच्या अभंगांमधून जोडला गेला होता. 2005-06 साली माझे मित्र केदार पंडित, संगीतकार केदार पंडित यांनी आगाशे काकांच्या अभंगांना चाली देण्यासाठी लागो मना छंद हा आगाशे काकांच्या अभंगाचा अल्बम प्रकाशित केला होता आणि त्या कार्यामध्ये मी केदार बरोबर होतो. आणि तेव्हापासूनच आमच्या घरांमध्ये आगाशे काकांचे शब्द आजही आम्ही गुणगुणत असतो. अनेक अभंग त्यांचे माझ्या मनाला अतिशय आनंद देऊन जातात. अरूपाचे रूप देव पांडुरंग हा अभंग ऐकतो तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्म सगुण रूपामध्ये कसं प्रगटलं हे आगाशे काकांची लेखणी सांगते. त्यांची आर्तता हृदयाला जाऊन भिडते जेव्हा दयावंत कृपावंत हो मंगेशा ही त्यांनी आपल्या कुलदैवताला मारलेली हाक, किंवा ज्ञानदेवांवरती येई येई बा गुरुवरा माय बापा ज्ञानेश्वरा हा अभंग जेव्हा ऐकला मनाला एक कुतूहल होत होतं की ही आर्तता या संताची या शब्दांमध्ये जी आहे तो संत कसा असेल, काय त्याच्या हृदयाची भूमिका असेल, काय त्याची आतली अवस्था असेल. आणि त्या ऋणानुबंधातून आज या 17व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या परम पवित्र त्यांच्या समाधीस्थानी येण्याचं सद्भाग्य मिळालं. गाडीतून येताना विचार करत होतो की 17वीच का असेल बरं पुण्यतिथी, 14वी 15वी 13वी कुठल्याही याला बोलू शकले असते, पण 17वा हा शब्द परमार्थ करणाऱ्या माणसासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण सद्गुरूकडे यायचं ते जीवनाची 17वी कळा जाणून घेण्यासाठी यायचं असतं. ही 17वी कळा हा पूर्ण विकसित झालेला मनाचा चंद्रमा ज्या सद्गुरूंच्या कृपेने उमलतो अशा या परम पावन काकांच्या या समाधीस्थानी सज्जनो आपण आज जमलेलो आहोत, तेही पुण्यतिथीच्या निमित्ताने. बघा, संताच्या दारामध्ये जन्माच्या पेक्षा पुण्यतिथीचं विशेष महत्व असतं. आपण कुठलाही सिद्ध सत्पुरुष घ्या, तुम्ही नाथांच्या दाराचा पैठणला नाथ षष्ठीचं महात्म्य, आमच्या आळंदीला माऊलीकडे जा, गोकुळाष्टमीचा जन्म ठीक आहे, परंतु माऊलीच्याकडे सगळे वारकरी धावत येतात ते संजीवन सोहळ्यासाठी, संजीवन समाधीचा सोहळा. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे जा, तुकाराम बीजेचं महत्व आहे. आमच्या सज्जनगडावरती समर्थांच्या दर्शनाला जा, तिथं दास नवमीचं महत्व आहे. आणि आमच्या गोंदवल्याला महाराजांच्या जयंतीपेक्षा देखील गुलालाचं महत्व आहे. असं काय आहे या संतांच्या पुण्यतिथीचं महत्व? का त्यांच्या जयंतीपेक्षा त्यांची पुण्यतिथी ही विशेष महत्वाची मानली जाते? कारण ही संत मंडळी आमच्या सारखंच लौकिक जीवनात येतात, आमच्यासारखे चार चौघांसारखे राहतात,
परंतु या प्रपंचामध्ये राहून, या भवसागरामध्ये असताना देखील आत्मसाक्षात्काराचा विजयी झेंडा ते रोवून जातात. आणि या आत्मसाक्षात्काराचा झेंडा रोवून आमच्यासारख्या अनंत जीवांना ते प्रेरणा देऊन जातात की मनुष्य जन्माचं बाबांनो ध्येय समजून घ्या. कशासाठी, काय साध्य करायचंय तुम्हाला. आणि अशा या संतांची ही पुण्यतिथी त्यामुळे परम महत्वाची आहे. हा एक परम स्वतंत्रतेचा क्षण आहे. बघा, सामान्य जीव मरतो, त्याच्या मरणाच्या तिथीला पुण्यतिथी खचितच म्हटलं जातं. आपण त्याचं श्राद्ध करतो. परंतु असा हा आत्मसाक्षात्कारी संत जेव्हा जातो तेव्हा तो क्षण श्राद्धाचा नाही, तर तो क्षण पुण्यतिथीचा होऊन जातो. त्याचं स्मरण करण्याचा क्षण होऊन जातो. आणि बघा, श्राद्धाची अवस्था काय आहे. घराघरांमध्ये बघतो, पहिल्या 4-5 वर्षामध्येच लोक विचारायला लागतात, ते गयेला जाऊन एकदा करून टाकलं तर चालतं का, परत करायची गरज नाही ना. पण संताच्या पुण्यतिथीचं महत्व असं आहे की 17 वर्षानंतरही कोणी पुण्याहून येतंय, कोणी अहमदाबादवरून येतंय, कोणी मुंबईहून येतंय. काय येतात धावत, घरातल्या देखील श्राद्धाला लोक काहीतरी कारण काढून मागं पुढे करतात. पण संताच्या पुण्यतिथीला मात्र ती पॉवरच अशी काही खेचून घेते की हातातलं काम सोडून मनुष्य या पुण्यतिथीच्या दिवशी इथे येऊन जमा होत असतो. याचं कारण एक आहे की या संतांनी आपलं आयुष्य, माझे समर्थ म्हणतात, त्याप्रमाणे जगलेलं असतं. समर्थांचा प्रसिद्ध श्लोक आपण जाणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परीत्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी वावे. सामान्य जीव आणि संताच्या जीवनातला फरक सांगणारा हा श्लोक आहे. आमचं जीवन हे साधारणपणे स्वकेंद्रित असतो. आम्ही आमच्या सुखासाठी झटतो, आम्ही देखील झिजतो, पण केवळ मला सुख मिळावं यासाठी झिजतो. पण संताची पुण्यतिथी आजही इतक्या लोकांना वारंवार या क्षेत्री बोलवून घेते, कारण संत आपलं जीवन, आपलं आयुष्य हे लोकांच्या हितासाठी झिजवतो. मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदनासारखा संत झिजतो, स्वतःला झिजवतो. एक प्रकारे चंदनाचे काही प्रमुख गुणधर्म असतात. सज्जन, आपल्या घरामध्ये देखील आपण चंदन सहाणीवरती उगाळतो खरं, पण कधी जर या चंदनाचा विचार केला तर हे चंदन 5 गुणांनी युक्त आहे. संत चरित्र देखील या 5 गुणांनी युक्त आहे. पहिली गोष्ट आहे, चंदन हे शीतलतेचं औषध आहे, शीतलता प्रदान करतात. आता तर भरपूर औषधं झाली, मॉइश्चरायझर झाले, पण जुन्या काळी आपल्याकडं घामोळ्या आल्या, उन्हाळी लागली, काय करायचे, चंदन उगाळून कपाळी आपण लावायचो. शीतलता प्राप्त व्हायची, उष्णता जायची शरीरातली. चंदन झिजतं स्वतः दुसऱ्याला शीतल करण्यासाठी. काका महाराज आयुष्यभर कोणासाठी झिजले? आमच्या सारखे त्रितापांनी होरपळणारे जीव त्यांच्या जवळ यायचे, त्यांना शांत करण्याची, त्यांना शीतलता देण्यासाठी या संताची या भूतलावरती निर्मिती झाली होती. किती छोट्या छोट्या गोष्टी, उदाहरणं वाचतो तेव्हा लक्षात येतं की किती या माऊलीने लोकांना शीतलता प्रदान केली. आपण तर चरित्राचे अभ्यासक आहात, मी त्यामध्ये आपल्याला काय सांगणार, परंतु जे काही आपल्या सगळ्यांच्या कृपेने थोडंफार वाचनात आलं
मला वाटतं कोणीतरी गौरी कुलकर्णी म्हणून ताईंचं एक उदाहरण त्या चरित्रात वाचनात आलं की त्या महाराजांच्या दर्शनाला आल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, इथला खानदेशातला उन्हाळा, आणि महाराजांनी विचारलं मुलांसाठी काय घेतलेस खायला? तर त्या म्हणाल्या साबुदाण्याची खिचडी करून घेतलेली आहे बरोबर. आता म्हणे एवढ्या उन्हात साबुदाण्याच्या खिचडीने मुलांची काय पोट भरणार? थांब म्हणे. म्हणून स्वतःच्या हाताने मूठभर काजू बदाम फळं जे काही होतं नव्हतं ते त्या मुलांसाठी बांधून माऊलीने छोट्या छोट्या गोष्टींमधून कधी कोणाला भुकेच्या आधाराने शांत केलं, कधी कोणीतरी कुठल्या तरी मानसिक व्यथेमधून होरपळतंय त्याला आपल्या शब्दांनी शांत केलं. पण एक काम केलं काकांनी की आयुष्यभर स्वतःला चंदनासारखं झिजवून लोकांना त्यांनी शीतलता प्रदान केली. चंदनाचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे चंदन हे मांगल्याचं प्रतीक आहे. आपण चंदन मस्तकी धारण करतो ते कुठल्या तरी पूजेसाठी, ते मांगल्य. सज्जनो, मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी या संताचा प्रवेश झाला ना त्याच दिवशी तुमच्या जीवनामध्ये मांगल्याचा प्रवेश झाला. मांगल्य तुमच्या जीवनामध्ये या संत चरण रजाच्या आधाराने तुम्हाला प्राप्त झाला. मला आमच्या पूज्य दत्ता भैयांची देखील आठवण येते, ते देखील बुलढाण्याचे. मला एकदा म्हणाले की कधी ज्योतिषाला हात दाखवलाय का? म्हटलं हो दाखवलाय. काय म्हणाले? म्हटलं काहीतरी सांगितलं, हे अडचणी आहेत, ते अडचणी आहेत, ते अडचणी आहेत. बरं म्हणाले, पण आहेत का अडचणी? म्हटलं नाही बाबा, मला तर काही जाणवत नाही. म्हणाले ज्योतिषी खरा होता, अडचणी होत्या, पण ब्रह्मचैतन्य जीवनामध्ये आला, हाताच्या रेषा बदलून टाकल्या म्हणे तरी तुझ्या. सज्जनो, जीवनामध्ये ज्या दिवशी सद्गुरू आपल्याला आपलं म्हणतो तुमच्या प्रारब्धाच्या रेषा तो बदलून टाकतो. हे मांगल्य आहे. तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही, फक्त त्याचं होऊन राहावं लागतं. हे चंदन, हे मांगल्य तुमच्या जीवनात या चंदन रूपी संताच्या आधाराने आला. चंदनाचा तिसरा गुणधर्म आहे ते म्हणजे चंदन प्रसन्नता देते. मस्तकी धारण केलं की मन प्रसन्न होऊन जातं. बघा आपलं काका देहात असताना तर अनेकांना त्यांनी प्रसन्नता दिलीच. काय सुंदर व्यक्तित्व होतं. 6 फूट उंची, जवळजवळ डोळे असे भेदत. आजही फोटोमध्ये बघितलं तर असं वाटतं की डोळे अंतर्बाह्य कुठेतरी आपला ठाव घेतात हृदयाचा. असे परम प्रसन्न व्यक्तित्व. जेव्हा देहाने बघितलं तेव्हा प्रसन्नता दिलीच, आज त्यांच्या स्मृती देखील आम्हाला प्रसन्नता देतात. हे चंदन नाही तर काय? मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदनासारखे ते झिजले तुमच्या प्रसन्नतेसाठी, तुम्हाला आनंद मिळावा म्हणून. चंदनाचा चौथा गुणधर्म आहे चंदन तुम्हाला सुगंध देतं, शीतलता देतं, मांगल्य देतं, प्रसन्नता देतं. आणि तुमच्या जीवनामध्ये चंदन हे तुम्हाला सुगंध देतं. सद्गुरूचं जीवनामध्ये स्मरण आम्हाला समाधान रूपी सुगंध निरंतर देतं. कुठलीही परिस्थिती असो जीवनात, कुठेतरी वाटतं की त्यांचा हात आहे, त्यांचा आधार आहे, ते मला सांभाळतायत. आणि या भूमिकेमध्ये आम्हाला अचानकपणे दडपण गेल्यासारखं जाणवतं. मनामध्ये लागलेली रुखरुख कुठेतरी निघून जाते. अरे ते आहेत ना, ते बघतील, ते करतील. या भूमिकेने आपण निर्धास्त होतो, एक जीवनाला विसावा प्राप्त होतो. हाच सद्गुरू रूपी चंदनाचा असलेला आमच्या जीवनातला सुगंध आहे. आणि चंदनाचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा गुणधर्म म्हणजे चंदन स्वतःला झिजवून समर्पित करून टाकतं. समर्पित करून टाकतं आपलं आयुष्य. चरित्राच्या आधाराने जे काही थोडंफार माझं वाचन झालं, मी बघत होतो की आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये देखील
त्यांचा जेव्हा पूर्णपणे विचारांवरचा ताबा देखील सुटला होता, त्याही वेळेला त्यांची निरंतर जी चर्चा चालली होती ती चर्चा देखील भगवत चर्चाच होती. कुठले तरी मंत्र, कुठला तरी कोणाचा तरी हित, याच्या पलीकडे महाराज शेवटच्या श्वासापर्यंत काही बोललेच नाहीये. हे समर्पित जीवन आहे. आपल्या लेकरांसाठी, आपल्या आश्रितांच्या कल्याणासाठी केलेली ही भूमिका आहे. त्यामुळं समर्थांचा हा श्लोक जर कोणासाठी अतिशय संयुक्तिक ठरत असेल तर या सद्गुरु तत्वांसाठी तो संयुक्तिक ठरतो, की ज्या संयुक्तिक भावनेने हे सद्गुरु चंदनासारखे झिजले, तुम्हाला प्रसन्नता देण्यासाठी, तुम्हाला मांगल्य देण्यासाठी, तुम्हाला शीतलता देण्यासाठी, तुमच्या जीवनाला समर्पित करून सुगंधाने भरून टाकण्यासाठी. मला सांगा, असं आमच्या जीवनामध्ये कोण उपकार करणार? आमच्यावर कोण उपकार करेल? सगळं जग जिथं व्यवहाराने भरलेलं आहे, नातेवाईकांमध्ये देखील एखादी गोष्ट जर एखाद्याने केली तर आयुष्यभर ऐकावं लागतं, अरे त्यावेळेला मी केलं म्हणून तुझं झालं बरं, नाही तर काय होतं तुझ्याकडं. पण सद्गुरु तत्व एवढं सगळं करूनही कधी त्याची वाच्यता देखील करत नाही की मी तुझ्यासाठी काहीतरी केलं. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मी सगळीकडे बघितलं, आणि हे जगद्गुरूंचे शब्द आहेत, काय वानू मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविते. या संतांचे केलेले उपकार, त्याची ते वाच्यता तर कधी करतच नाही. न मागता आम्हाला अनेक गोष्टी देऊन टाकतात, पण हे सगळे हट्ट का पुरवत आहेत हे संत मंडळी? काय साधायचं या संतांना? जगद्गुरु या सगळ्या लौकिक गोष्टी संत आम्हाला देतात, हट्ट पुरवतात. जसं एखादं लेकरू अभ्यास करत नसेल तर आई काय करते, तू बस बरं अभ्यासाला, मी तुला ही गोळी देते, हे चॉकलेट देते, पण 1 तास उठायचं नाही बरं का. हा जसा अभ्यास करण्यासाठी म्हणून मधाचं बोट आपल्याला लावलं जातं, त्याप्रमाणे संत देखील आमच्याकडून साधना घडावी, नामस्मरण घडावं, त्यांचा विश्वास बसावा नामावर, यासाठी प्रारब्धात नसतानाही बऱ्याचदा सांसारिक सुख आम्हाला देऊन टाकतात. बऱ्याचदा गोष्टी आम्हाला आमच्या कल्पनेच्या पलीकडे देतात, पण त्यांचा उद्देश एकच असतो की बाळांनो नामाला बसा, साधनेला बसा. का? कारण मज निरंतर जागवी, मज निरंतर जागवी. आम्हा प्रवचनकारांना देखील बऱ्याचदा काम करावं लागतं बरं का, कारण बऱ्याचदा श्रोते सोते होऊन जातात, आणि त्यामुळे मग आम्हाला देखील जागवावं लागतं. अरे जागे आहात ना, आहात ना जागे, मग ठीक. मग निरंतर जागविती म्हणजे काय नेमकं? झोपेतून जाग करणं आहे का? आहे. लहानपणी बघा, मला आठवतं मी मुंबईला होतो शाळेमध्ये, आणि माझी सकाळी शाळा 7 वाजताची असायची, आणि आईचं, आम्ही जरा वाह्यात मुलं होतो, 6 वाजल्यापासून तिचं येणं असायचं. रवी, अरे उठ, 6 वाजले, 10 मिनिटं. अरे 6:15 झाले, 6:20 झाले. मग हळूहळू पावलांचे आवाज दंदन दंदन चालत येताना वाटले, अरे बापरे आई आली, आता उठा. 6:30 झाले. कसं बस उठून पटकन आवरून शाळेमध्ये डबा भरून जा बाबा, शाळेत वेळेत पोच. लहान मुलांना हसायला येत आहे भरपूर, पण जे काम आईने त्या काळात केलं ना, तेच काम सद्गुरु निरंतर आमच्या जीवनामध्ये करत असतो. मज निरंतर जागवी, निरंतर जागवतात, निरंतर जागवतात. आपण म्हणाला आम्ही एवढे झोपत नाही, आमची झोप फार कमी आहे, पण ही झोप कशाची आहे? भगवद्गीतेचे आपण अभ्यासक आहात. भगवद्गीतेमध्ये कुठली झोप सांगितली आहे? या निशा सर्वभूतानि तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानि
सा पश्यते मुने. जी आमच्या सारख्या जीवांची जाग आहे, आम्हाला जे जाग वाटतं, बघा आमची जागृती काय आहे. आता इथून कोणी व्यक्ती आली की आम्ही झट दिशेने जागृत होतो. कोण आलं, कुठं बसतायत, काय होत आहे, होय की नाही. आम्हाला ही जागृतीचं लक्षण वाटतं, पण हे खऱ्या अर्थाने झोपेचं लक्षण आहे. हे अज्ञान आहे, कारण आमचं मन त्या परमार्थ विचाराला झट दिशेने सोडून देतं आणि आम्ही त्यातून बाहेर येतो. कारण आम्हाला दृश्य सत्य वाटतं. हे दृश्य जग सत्य वाटल्यामुळं आम्ही या दृश्य जगातून मिळणारं सुख, या दृश्य जगातून मिळणारा भोग याविषयी निरंतर जागृत असतो, ज्याच्याविषयी मुनी मात्र अत्यंत निद्रिस्त असतो. त्याला काही माहित नाहीये, त्याला काही घेणं देणं नाहीये. कोण आलं, कोण गेलं, काय करतोय माहित नाही. तो आपल्या या आत्मतत्वाच्या निरंतर चिंतनामध्ये आहे. आणि जिथं आत्मतत्वाचं चिंतन करायचं वेळ येतं, तिथं मात्र आम्ही झट दिशेने कधी डुलकी लागते. मला गमतीने काही लोक कधी कधी मेसेज करतात, दादा तुमचं प्रवचन ऐकल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. आता हे नेमकं कॉम्प्लिमेंट समजायची का काय समजायचं हा मोठा प्रश्नच पडतो. की तुमचं प्रवचन ऐकल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही. आय टेक इट इन द राईट स्पिरिट. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की जिथं आत्मतत्वाचं चिंतन चालतं, जिथं काही अद्वैताचं प्रतिपादन चालतं, मनुष्याचा मेंदू झट दिशेने झोपायला लागतो, डुलक्या काढतो. बघा, म्हणजे खरी जागृती आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये पाहिजे. पण आमची जागृती आहे नोकरी, धंदा, पैसा, अडका, मुलं बाळ सगळं याच्यामध्ये. आणि या संतांच्या जवळ जाऊन देखील आमचं मागणं हेच असतं. कोण असेल आज काका महाराजांच्या पुण्यतिथीला त्यांच्या जवळ जाऊन, महाराज आता संसारातलं काही मागणं नाहीये बाबा, आता मला त्या कृष्णाचं दर्शन घडवावं. ही मनापासून भूमिका कॉपी पेस्ट नाही बरं का. ही मनापासून भूमिका जर तयार झाली तर तुम्ही समजावं की तुम्ही जागृतीच्या दिशेने चाललेला आहात. अन्यथा महाराज आमचे गोंदवल्याला म्हणायचे, अरे मी इथे एवढा केशर कस्तुरीचं दुकान उघडून बसलोय, पण कोणी केशर कस्तुरीचा चाहताच येत नाही, सगळे हिंग जिऱ्याचेच गिराईक येतात. प्रत्येकाला हेच हवंय, माझ्या मुलाच्या नोकरीचं काय महाराज. आता अगरवाल साहेब आपल्या लहानपणीचा, म्हणजे जेव्हा काका महाराजांच्याकडे आले तेव्हाचा अनुभव सांगत होते. म्हणाले आता मला लाज वाटते त्या गोष्टीची. मी याला त्यांनी दीक्षा दिली, मी अर्धा पाऊण तास जप केला दीक्षा झाल्यानंतर, आणि पहिला विचार आला की मी हा दिलेला मंत्र बरोबर असेल तर माझे ज्यांच्याकडे पैसे थकलेले आहेत त्यांनी ते पैसे मला आणून द्यावे. आणि ते म्हणाले काय आश्चर्य, रात्री 12 वाजता ते आले आणि म्हणाले तुझे काय थकलेत बाबा पैसे. पण म्हणे आता लाज वाटते हो, म्हणे मंत्राची परीक्षा कशी घेतली आपण. खरोखर ही निद्रा आहे. आम्ही या सगळेजण या निद्रेमध्ये आहोत. प्रापंचिक सुख, कोणाला रामासाठी राम नकोय, प्रत्येकाला रामापासून मिळणारं सुख हवं. प्रत्येक जण प्रपंचाच्या सुखासाठी परमार्थ करतो. आणि हीच आमची खरी निद्रावस्था आहे. आणि संत हे आम्हाला या निद्रावस्थेतून बाहेर काढण्यासाठी, जशी आई त्यावेळेला मला 10 मिनिटं कन्सेशन देते की हा ठीक आहे आता 10 मिनिटं झोप, पण 10 मिनिटांनी उठावं लागेल बरं का, तसे हे संत मंडळी आमच्यासाठी खरं तर रट्टे मारले पाहिजेत त्यांनी आम्हाला. पण ते म्हणायचे बर बाळा, तुझं काय मुलीचं लग्न झाल्यानंतर करणार आहेस का नामस्मरण, काही हरकत नाही. तिच्यासाठी वर संशोधन करण्याचं काम देखील संत करायचे. तुमच्या प्रपंचाच्या अडीअडचणी सोडवायचं काम करायचे. का करायचे? एकाच गोष्टीसाठी करायचे की बाबा नामस्मरण कर, भगवंताची भक्ती कर, स्वतःचं स्वरूप जाणून घेण्यासाठी प्रयत्न कर.
हा निरंतर तुमच्या जीवनामध्ये जागृतीचा हव्यास या संतांचा होता. आणि तो हव्यास, ती जागृती तुम्हाला यावी यासाठी ही संत मंडळी निरंतर प्रयास करायचे. यासाठी त्यांनी स्वतःची कुठली तमा बाळगली नाही. जगाला शीतलता दिली महाराजांनी. पण मी जेव्हा महाराजांचं चरित्र वाचत होतो, मनामध्ये विचार आला, काय आयुष्याचा पूर्वार्ध आहे या माणसाचा, किती खडतर पूर्वार्ध आहे. आगाशे काकांचं हे सगळं चरित्र वाचताना बघा, काही संत हे अवतारी संत असतात. जशी माऊली आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. ते अवतारी संत आहे, ते खाली येतात भूमीवर. आणि काही पुरुषार्थ रूपी संत असतात, जीवात्मक पातळीतून गुरुकृपेने संत पदापर्यंत जाणारे संत असतात. मी नेहमी उदाहरण देतो की मुंबई आणि पुण्याच्या मध्ये घाट आहे. पुण्याहून मुंबईला जाताना उतार लागतो, गाड्यांना जास्त ताकद लागत नाही. पण मुंबईहून पुण्याला येताना खंडाळ्याला मात्र 2 इंजिन जोडावे लागतात, कारण तेवढी प्रचंड ताकद लागते वरती चढायला. ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, हे ऊर्ध्वमूल आहे. त्या उद्गम बिंदू पर्यंत जायचंय. आणि आगाशे काकांच्या जीवनात जर तुम्ही बघाल तर काही फार विशेष घराण्यामध्ये पारमार्थिक वाटचाल आहे किंवा फार मोठा त्यांच्यावरती अनुग्रह आहे अशी परिस्थिती नव्हती. वडिलांचा वकिलीचा व्यवसाय काही कारणामुळे बंद पडला. 3 बहिणींच्या पाठीमागे झालेलं हे अपत्य, त्यांच्या खाली आणखीन 2 भाऊ, घरामध्ये सांपत्तिक स्थिती खालावलेली. अशा वेळेला आई वडिलांनी हा मोठा मुलगा आता ह्याने घराचा कारभार स्वीकारावा, करते पण स्वीकारावं म्हणून लहान वयात अगदी 15-16व्या वर्षी मुंबईला पाठवून दिलं की बाबा जे कमवशील ते खेळ आणि त्याच्या स्वतःची गुजराण कर, जमलं तर घराची देखील गुजराण कर. काकांनी ही इच्छा भगवंताची समजून आपल्या सगळ्या बहिणींची, भावाची लग्न होऊस्तर खूप काबाड कष्ट घेतले प्रपंचासाठी. पण त्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागलं की हा प्रपंच हे सुखाचं साधन नाही. आणि त्यामुळं आजन्म अविवाहित राहण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला. आणि 64 साली घरातल्या या सगळ्या प्रपंचाला कंटाळून म्हणा, या होत असलेल्या उद्वेगातून म्हणा, त्यांनी प्रपंचाचा, या लौकिक जीवनाचा त्याग केला. आणि बघा, जो आमच्या प्रपंचातल्या अडीअडचणी सोडवतो, आम्हाला अनुकूलता देतो, त्याने स्वतः किती दाहकता सहन केली. आज बघा, पैशाशिवाय जग चालत नाही हीची वस्तुस्थिती आम्हाला माहिती आहे. त्यावेळेला 64 साली काहीतरी 100-500 रुपये त्यांना फक्त सगळे मिळून नोकरीचे ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड म्हणून मिळाला. किती काळ टिकणार होतो पैसा. आणि जोपर्यंत, आता मी गमतीने म्हणतो की संत देहातून गेल्यानंतर समाधीवरती डोकं आपटून लाडू पेढे भरवणारे हजारो लोक मिळतात, पण संत देहात असताना त्याला ओळखणारा कोणी भेटत नाही. प्रत्येक जण व्यवहाराच्या दृष्टीने त्याच्याशी बघत असतो. मी विचार करत होतो एक चरित्र वाचताना की खिशामध्ये पैसा नाही, कोणी प्रेमाचं नाही, कोणी आप्त स्वकीय नाही, जेवलास का म्हणून विचारणार नाही. आणि मन मात्र त्या भावावस्थेमध्ये रमतंय. आणि काका महाराजांना अनेक सत्पुरुषांचा त्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष सहवास. पावसचे महाराज, आणखी ते एक गाव आहे मला वाटतं माचुंगी, त्या गावामधले ते संत, यांचा सगळ्यांचा सहवास लाभला करा. पण आपलं जर खरं कोणी असेल, त्या भावावस्थेमध्ये देखील त्यांना वारंवार संकेत येत होते की 2 वर्षामध्ये तुला तुझं ध्येय. आणि नानांचा प्रवेश काकांच्या आयुष्यात झाला आणि एक अति सुंदर शिल्प या भूलोकावरती घडायला सुरुवात झाली. महाराज म्हणायचे की माझ्याकडे आलेल्या जीवाचं मी शिल्प घडवत असतो. शिल्प घडवण्यामध्ये देखील माझे समर्थ 2 गोष्टी सांगतात
की जीवाचं शिल्प घडवणं सोपं का एखाद्या पाषाणाचं शिल्प घडवणं सोपं? तुम्हाला काय वाटतं? दुश्चित्त निरूपणाच्या समासामध्ये समर्थ म्हणतात की जीवाचं शिल्प घडवणं परम कठीण. का? कारण पाषाणाच्या शिल्पाचा एखादा टवका काढला की तो दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर बघितलं तर तो उडून पडलेला असतो, तो परत येऊन चिकटत नाही. पण जीवाच्या शिल्पाचे गुरु अनेक वेळेला कंगोरे काढून टाकतो, पण परत बघितलं तर तोच अवगुण पुन्हा त्याला चिकटलेला असतो. परंतु तरी देखील संत रिलेंटलेसली, निरालसतेने, प्रेमाने, कधीही आपल्याबद्दल कटू भावना न ठेवता निरंतर आमच्या जीवाचं शिल्प घडवत असतात. यातून एक गोष्ट शिकून घेतली पाहिजे की आजही समाधीतून महाराजांची संवेदना माझं शिल्प घडवतीये. मला काय केलं पाहिजे? हे शिल्प घडवण्यासाठी सहाय्यभूत झालं पाहिजे. जे अवगुण आहेत, ज्या गोष्टी मला माझ्या परमार्थामध्ये रामापासून विन्मुख करत आहेत, त्या गोष्टी मी पुन्हा स्वीकारता कामा नये. मी जर त्याच गोष्टी पुन्हा 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 स्वीकारत असेल तर मी या संतांचे काय उपकार फेडणार? काय या संतांची मी उतराई होणार? या संतांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं शिल्प घडवलं आणि यातून त्यांनी आम्हा सगळ्यांना हा आधार दिला की बाबांनो, जे माझ्या बाबतीत होऊ शकतं ते मी तुमच्या देखील आयुष्यात घडवणारे, निश्चित घडवणारे. तुम्ही थोडे जागे व्हा, जागे व्हा, मार्ग शोधा. कशासाठी जगतोय, काय हेतू आहे, काय प्रयोजन आहे? माझ्या आदि शंकराचार्यांपासूनची ही परम पावन परंपरा आहे. कस्त्वम कोहम कुत आयाता, को मे जननी को मे ताता. कोण आहेस तू? कुठून आलाय? कोण तुझे आई वडील आहेत? काय पर्पज साठी आलायस या भूतलावर? पैसा कमवणं, प्रपंच करणं, यापैकी कुठली गोष्ट तू स्वतः बरोबर घेऊन जाणार आहे? हे प्रश्न कधी स्वतःला विचारलेस? हे प्रश्न स्वतःला विचार, जागा हो आणि स्वतःला त्या साधनेसाठी तयार कर. गुरुनी आम्हाला दिलेलं नाम, आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे माझे प्राण. गुरु आपल्याला दीक्षा देतो म्हणजे प्रत्यक्ष त्याचे प्राण काढून देतो तुमच्याबरोबर. ते निरंतर प्राण तुमच्या बरोबर तुम्हाला तो तुमचा सखा म्हणून बरोबर देतो. पण आपण त्या नामाला एवढं परमोच्च मूल्य देतो का हो आपल्या गुरुचं? आपण त्या साधनेसाठी तेवढे तत्पर राहतो का हो? त्या नामातून मला नेमकं काय साधायचं याचा आपण विचार करतो का हो? आज पुण्यतिथीच्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे, म्हणजे आपण त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू शकू. अन्यथा आज त्यांना समाधीवरती लाडू पेढे नकोयत, हार तुरे नकोयत. त्यांना एक जीव पाहिजे जो म्हणायला तयार आहे की हे कृष्णदास, जी कृष्णाची भक्ती तुम्हाला नानांच्या कृपेने मिळाली, ते कृष्ण प्रेम आम्हाला मिळू शकेल का? तो कृष्ण मला भावेल का? ही जागृती आहे सज्जनो, आणि ही जागृती यावी यासाठी संत आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रापंचिक सुख देतात, आमच्या मनाप्रमाणे गोष्टी कित्येकदा घडवून आणतात. का? कारण की बाळा जागा हो, जागा हो, जागा हो. कधी कधी विचार करतो की आगाशे काकांच्या जीवनामध्ये त्यांनी नेमकं असं काय केलं की त्यामुळे त्यांना ही जागृती प्राप्त झाली. मला आगाशे काकांच्या या चरित्राचा तपशीलवार तर तुम्हाला वृत्तांत सांगणं शक्य नाही आणि तुम्ही त्याचे अभ्यासक आहात, पण मला गुरुकृपेने आगाशे महाराजांच्या चरित्रामध्ये एक पंचशील सापडतं. मला 5 तत्व सापडतात. या 5 तत्वांच्या आधारावरती महाराजांचं जीवन आहे आणि जो कोणी या 5 तत्वांचं आज अनुगमन करेल, जो या 5 तत्वांना आपल्या जीवनात घट्ट धरेल, त्याचं शिल्प देखील
सद्गुरु कृपेने याच जन्मामध्ये घडू शकतात. कुठली 5 तत्व आहेत? पहिली गोष्ट मला आगाशे काकांच्या चरित्रात जाणवते आणि त्यांनी वारंवार तरुण मुलांना जो उपदेश दिलेला आहे, जी तरुणाई आज मी इथं बघतोय, त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा बोध तरुणाईला दिला आणि तो होता सदाचरण. सदाचरण, आपलं आचरण शुद्ध ठेवणं, याचा बोध त्यांनी वारंवार सर्वांना दिलेला आहे. त्यांचे अमृत तरंग, अमृत विचार अशी पुस्तकं चालताना मला काही काही त्यांचे विचार इतके मनाला भावले. एके ठिकाणी महाराज म्हणतात की श्रीमंत बापाच्या पोटी जर एखादं पोर जन्माला आलं तर त्याला श्रीमंत बापाची सगळी प्रॉपर्टी आपसुकपणे मिळते, पण जर ते लेक आचरणाने भ्रष्ट असेल तर एवढं सगळं मिळूनही त्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. त्यामुळे ते म्हणाले की अशा श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर आपण त्याला शोभेल असं वागावं. सदाचरण. गोंदवलेकर महाराज आपल्या 365 दिवसाच्या प्रवचनामध्ये एका प्रवचनात म्हणतात की सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. तुम्ही तुमचं आचरण नीतीला धरून ठेवणं, पण आजच्या काळामध्ये नीती देखील काय हे सांगायचं म्हणजे फार अवघड झालंय हो. जिथं सोसायटीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप देखील ग्राह्य मानलं जातं, जिथं सोसायटीमध्ये दारूपान हे देखील सभ्यतेचं प्रतीक मानलं जातं, अशा सोसायटीमध्ये नीतीचं बंधन कोण सांगणार? यासाठी साधा मार्ग आहे. आपल्या गुरुने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपल्यासाठी योग्य आहे. या भूमिकेमध्ये राहून आपण आपलं आचरण, पावित्र्य सांभाळण्याचा निरंतर प्रयत्न करणं हा सदाचरणाचा मार्ग आहे. आणि सदाचरणाशिवाय ही इमारत उभी राहू शकत नाही. हा पाया असल्यामुळं, पाया जर भक्कम नसेल तर एखादी इमारत खचून जाते. त्यामुळे आपण जितकी जीवनामध्ये नीतीची मूल्य सांभाळू शकू. मी तुम्हाला साधा मंत्र सांगतो सदाचरणाचा, की जी कृती करणं भगवंताच्या समोर तुम्हाला करताना लाज वाटेल ती कृती ही सदाचरणाच्या विरुद्ध कृती आहे. आणि जी कृती तुम्ही भगवंताला सन्मुख ठेवून करू शकता ती कृती ही तुमच्या गुरुला आवडणारी कृती या रूपाने तुम्ही करू शकता. त्यामुळे आगाशे काकांनी निरंतर तरुणाईला हेच सांगितलं आणि प्रत्येकाला जीवनामध्ये हे सांगितलं की परमार्थाची उंची गाठायची असेल तर पहिले पाया भक्कम करा. पायाशिवाय ही इमारत तुमची वरती वाढू शकणार नाही. लोकांचे अनेक प्रश्न असतात. महाराजांच्याकडे गोंदवल्याला देखील देखात असताना अनेक लोक यायचे आणि मग महाराजांच्याकडे बसले असताना डोळ्यातून अश्रू यायचे. म्हणायचे महाराज जीवनात खूप पाप झाली आहेत, काय करायचं? तर महाराज म्हणायचे तुला खरंच या पापांचा पश्चाताप होतोय? हो म्हणाले महाराज, खरंच वाटतंय. म्हणाले रामाच्या पायाला हात लावून शपथ घे की मी आता हे पुन्हा करणार नाही. तुझ्या आजपर्यंत झालेल्या पापाची जबाबदारी मी घेतो. कोण आहे? काय वानू मी या संतांचे उपकार कोण घ्यायला तयार आहे? आवाज आपण कांदे बटाटे जरी गाडीवरून घेताना बघायचे असतील तर बघून घेतो, काही डागाळलेले नाहीत ना, खराब झालेलं नाही ना. पण हे महादेव रूपी तत्व सगळ्यांचा स्वीकार करतं, हला सकट, आणि तुमच्या पापाचं हलाहल स्वतःच्या कंठाशी धारण करतं. कधी कोणासमोर त्याची वाच्यता करत नाही आणि तुम्हाला आपलं म्हणतं. का? कारण तुम्ही आता तरी रस्ता जर चुकला असाल तर पुन्हा मुख्य रस्त्यावरती या. आता तरी जीवन सदाचरणाच्या मार्गाने चाला. जीवनामध्ये सदाचरण हा आगाशे काकांनी सांगितलेला नीतीचा
पहिला पंचशिला मधला सूत्रात्मक भाग मला दिसतो. दुसरी गोष्ट मला या चरित्रातून माझ्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे सतत सत्संगामध्ये राहण्याचा प्रयत्न. सत्संग पहिला पाया सदाचरण. दुसरं सूत्र त्यांनी सांगितलं सत्संगामध्ये राहा, चांगल्या विचारांमध्ये राहा, चांगल्या लोकांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करा. बघा आमच्या रामायणामध्ये जी रामकथा आम्ही गातो त्या रामायणामध्ये कैकेयीला मंथरेचा किती वेळ संग झाला हो? काही मिनिटं काही तास कदाचित मंथरा कैकेयी बरोबर राहिली आणि तेवढ्या कुसंगतीमधून अख्खं रामायण घडलं. बघ एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जर एखादा उंदीर रस्त्यावरती मरून पडला असेल, कुठेतरी खबदाडात मरून पडला असेल, तर त्याची दुर्गंधी पंचक्रोशीमध्ये पसरते बघा. पण एखादा सुंदर गुलाब उमलला असेल तर त्याचा वास अगदी त्या फुलाजवळ गेल्याशिवाय काही तुम्हाला घेता येत नाही. कुसंगती आणि सत्संगतीचा हाच फरक आहे की कुसंगतीचा इम्पॅक्ट हा खूप मोठ्या प्रमाणात होतो, खूप जास्त प्रमाणात होतो. सत्संगती मात्र शोधावी लागते, सांभाळावी लागते, जतन करावी लागते. तुम्ही चांगल्या विचारांमध्ये राहण्याचा प्रयत्न करा, चांगल्या लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. पूज्य आगाशे काका त्यांच्या अमृत विचारांमध्ये फार सुंदर प्रॅक्टिकल उदाहरण देऊन जातात. ते म्हणाले की तुम्ही निर्व्यसनी आहात, तुम्हाला कसलंही व्यसन नाही, पण तुमच्या एका मित्राचा बियर बार आहे आणि तुम्ही त्या मित्राला भेटायला वारंवार त्या बार मध्ये जाता, तर बाहेर पडताना लोक तुमच्याकडे संशयानेच बघणार की अरे हा यांच्याकडे जातो म्हणजे ह्यालाही बहुतेक दारूचं व्यसन दिसतंय. किती प्रॅक्टिकल उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही चांगल्या लोकांच्या बरोबर राहाल. आणि मी याच्यामध्ये आणखी थोडस गुरुकृपेने आपल्याला सांगू इच्छितो, लोक काय म्हणतात हा भाग नाहीये. भाग हा आहे की मला नकळतपणे या विचारांच्या बरोबर राहता राहता साधनेमध्ये मलिनता येते. आपण आपली साधना जतन करू शकत नाही. आचार विचार आहार या सगळ्या गोष्टींचा आपल्या सत्संगतीमध्ये फार फार महत्व आहे. त्यामुळे जर आज या संतांची उतराई व्हावं असं वाटत असेल ना, व्हावं असं वाटतंय ना का नाही? नाहीतर ही संत मंडळी तर आपलं कार्य करून निघून गेली, आम्ही आज चांगले लाडू पेढे खाऊन निघून जाऊ, पुढच्या वर्षी परत आहेच पुण्यतिथी. आम्हाला काहीतरी या अमृत कणांना वेचलं पाहिजे, जीवनामध्ये जवळ धारण केलं पाहिजे की ज्याच्यामुळं आम्ही त्यांच्या या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करू शकू. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. इतकं सहज बोलणं, इतके प्रॅक्टिकल विचार, इतकं अगदी तुमच्या समोर सहज भाषेमध्ये त्यांचं बोलणं असतं. एकदा एक तरुण मुलगा त्यांच्याकडे आला, म्हणाले महाराज मनामध्ये फार चिंता नैराश्य याचं मळप येतो. आता हा रोग प्रातिनिधिक आहे बरं का, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. तर त्या तरुण मुलांनी आगाशे काकांना हा प्रश्न विचारला की मला फार मळप आहे, नैराश्य येतं, दुःख वाटतं, काय करू? म्हणे तुझ्याकडे कार आहे का? हो म्हणे कार आहे ना. म्हणे मग कार वरती जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा तू काय करतो? म्हणे वायपर चालू करतो. किती वायपर आहेत? म्हणाले 2 वायपर आहेत. तर म्हणाले जेव्हा जेव्हा चित्तावरती दुःखाचा पाऊस पडेल तेव्हा संत सेवा आणि नामस्मरणाचे 2 वायपर चालू कर म्हणाले. संत सेवा आणि
नामस्मरण, याचे 2 वायपर चालू कर, आपोआप तुझं चित्त प्रसन्न होऊन जाईल, आपोआप तुला समोरची दिशा दिसू लागेल, आपोआप तुझ्या जीवनातलं नैराश्य दूर होऊन जाईल. आम्हाला एवढं साधं औषध दिलंय, पण आम्ही लोक कशी आहोत, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर औषध लिहून देतो, आपण मोठ्या उत्साहात जाऊन दुकानातून औषध विकत घेतो, आठवड्यापर्यंत दुखणं तसंच, डॉक्टरी चक्रावून जातो. काय झालं? एकदा एक माणूस म्हणतो, डॉक्टर तुम्ही म्हटलं ते सगळं केलं पण काही बरं वाटत नाही, म्हणजे औषधं कुठे आहेत? आणतो. अरे हे काय म्हणे, तू बाटली पण फोडली नाहीस. नाही, त्याच्यात लिहिलं होतं स्टोअर इन कूल प्लेस, मी फ्रीज मध्ये ठेवून दिलं म्हणे. मी घेतलंच नाही. तसं हे संत मंडळी, आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकतो की ही 2 वायपर चालू करायची, पण पाऊस पडल्यानंतर जर वायपर चालू करणं ही जशी सहज कृती आहे, जोपर्यंत आम्हाला कळत नाही की हे ऍप्लिकेशन ओरिएंटेड यांचं सांगणे, सहज बोलणे. अहो याच्यापेक्षा काय सहज सांगावं? आमच्या महाराजांच्याकडे गोंदवलेला कोणी आल्यानंतर त्याला महाराजांनी कधी ब्रह्मसूत्र सांगितलं नाही, कधी त्याला उपनिषद सांगितलं नाही, कधी सांगितलं नाही जा भगवद्गीता वाच. त्यांना माहिती आहे की ही पोरं अशी वाह्यात आहेत की यांना हे सांगून काही उपयोग नाही. ते एवढंच म्हणायचे, बाबा जेवलास का रे? पहिली गोष्ट. आणि जेवताना म्हणायचे, आता जेवण झालं ना की एकदा माझ्या रामाकडे जाशील का? एकदा राम म्हणशील का? हे छोटे छोटे घास आमच्यासारख्या जीवांना ही संत मंडळी भरवतात. करोनी सायास शिकवितो. प्रयत्न त्यांनी केले, त्यांनी तपश्चर्या केली, त्यांनी साधना केली, त्यांनी ती अनुभूती घेतली आणि ते म्हणाले की या जीवांना हे सगळं जर मी सांगायला लागलो तर त्यांना ते कळणार नाही, म्हणून त्यांना येता जाता नामस्मरण, संत सेवा, अशा पद्धतीने सत्संगतीचं महत्व त्यांनी सांगितलं. तर पहिलं पंचशील मला आगाशे महाराजांच्या चरित्रात दिसतं ते म्हणजे सदाचरण. दुसरं मला त्यांच्यामध्ये जाणवतंय ते म्हणजे सत्संग. आणि आगाशे महाराजांचं संपूर्ण चरित्र जर कशाने घडलं असेल तर ते केवळ नाना महाराजांच्या सत्संगामधून घडलेलं आहे. निरंतर नाना महाराजांच्या चरणांशी बसून जे त्यांनी त्यांचा संग अनुभवला. आणि तुम्ही म्हणाला, हो आता आम्हाला नाना महाराज कुठे मिळणार, असे मोठे संत कुठे मिळणार, आता आम्ही काही संत शोधत फिरायचं का सत्संग करायला? आमची माऊली हरिपाठामध्ये आम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते. पट्टी पट्टी आम्हाला माऊली हरिपाठामध्ये याचं उत्तर देते. बघा, फार महत्वाचं आहे. तुम्हाला सत्संग करायचा आहे ना, त्याच्यासाठी दुसरं काही करायची गरज नाही. माऊली म्हणते, संतांचे संगती मनोमार्ग गती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन बाधीजे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी,
हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उद्या कोणी म्हणायला सांगणार नाही, आज म्हणून घ्या. आणि गंमत सांगू का, ज्ञानेश्वर महाराजांचं इंग्लिश एकदम पक्क होतं बरं का. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराजांचं इंग्लिश, तो जो हरी शब्द आहे ना त्याचं स्पेलिंग आहे HURRY. हरी. घाई करा, त्वरा करा, वेळ नाही जास्त उरलेला. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तर सांगायचा उद्देश सज्जनो, सत्संगतीसाठी तुम्ही संताच्या पायाजवळ बसलात म्हणजे सत्संगती घडते असं नाही. माऊलींनी याचा सिक्रेट मार्ग सांगितला. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचं मन जिथं आहे तिथं आपलं मन ठेवणं, याचं नाव आहे सत्संगती. आपण म्हणाल आता संताचं मन कुठं आहे? संताचं मन निरंतर हरिभजनामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या माग पुढे उभा आहे. तो तुमच्या पुढे जाऊन म्हणतात मी तुमच्या दारात श्वानासारखा लोळत पडीन, तुम्ही नाम घ्या. काय सांगावं, संत तुमच्यासाठी काय करेल आयुष्यात याचा तुम्हाला अंदाज नाहीये. एखाद्या लाचार कुत्र्याप्रमाणे तुमच्या दारात लोळत पडेल जर तुम्ही नामात असाल तर. सत्संगती करायला न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, आईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुका म्हणे सोपे आहे सर्वांमुनी, शहाणा तो धणी घेतो येते. जर खरे शहाणे असाल तर आता आगाशे काकांनी सांगितलेल्या सदुपदेशाच्या पलीकडे जाण्याची काही गरज नाही. तुम्ही जर निरंतर नामाचा हव्यास घेतला तर काकांची अनुभूती तुम्हाला पदोपदी येईल, कारण काका निरंतर नामामध्ये आहेत. पण आज ती अनुभूती घ्यायला आम्ही तयार नाही. तुम्ही जर खरे जागे झाला असाल तर तुम्ही नामाला सोडणार नाही बघा. आणि नामस्मरणाशिवाय संत म्हणतात, महाराज म्हणतात तुम्ही फक्त नाम घ्या, मी त्रिवार सत्य सांगतो, मला तुमच्याकडून दुसरी काहीही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. एवढं तुमच्यासाठी त्यांनी करावं आणि तुम्ही त्यांनी दिलेलं नाम न घ्यावं, ही खरंच पुण्यतिथी आहे का? ही खरंच कृतज्ञता आहे का आपली? म्हणून आपण गुरुंनी दिलेलं नाम जीवापाड सांभाळावं, ही जागृतीचं चिन्ह आहे. माझ्याकडे वेळच नाही हो, काय करायचं, साधन करायचंय पण ना इतक्या कटकटी आहेत प्रपंचामध्ये, काय सांगू. या रडगाण्याला अंत नाही. बारशापासून 12व्यापर्यंत प्रपंच आहे. या सगळ्या गडबडीमध्ये तुम्ही गुरुने दिलेलं साधन किती सांभाळता हे तुमचं जागृतीचं इंडिकेटर आहे. अन्यथा तुम्ही झोपेतच आहात बघा. अनंत वाचाळ बरळती बरळत
त्या कैचा दयाळ पावे हरी. जागे व्हा, जागे व्हा. माझे समर्थ त्यामुळे म्हणतात, चंचल हे मन रामा पाईला खेळे तो विसावा होईल जीवा. होईल जीवा चंचल हे मन, चंचल हे मन. रामाच्या चरणी आपलं मन ठेवणं म्हणजे जागृत होणं आहे, म्हणजे जाग होणं आहे. ही संतांची खरी उतराई आहे. संत त्यामुळे म्हणतात, काय मिळेल तुम्हाला? शोक भय चिंता जाईल सर्व था. चित्ती रघुनाथा आठविता. चंचल हे मन रामा पाईला. आता बघा, इथं देखील जागा हवा हा शब्द समर्थ वापरतात. होऊनिया जागे उठा वेगी करा. होऊनिया जागे उठा वेगी करा. शरण जाऊ दारा रघुवीरा. चंचल हे मन रामा पाईला. उठा वेगी करा, होऊन या जागे उठा वेगी करा. बघा, काही लोकांना जाग तर येते, पण बेड मध्ये झोपून राहायची त्यांना सवय असते. उठतो काय, आता जाग आली आहे. पण संत काय सांगतात, होऊन या जागे उठा वेगी करा. वेळ घालवू नका. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो. जनी तोचितो मानवी धन्य होतो. ठेविता पायी अढळ विश्वास. ठेविता पायी अढळ विश्वास. रामी रामदास, रामी रामदास धन्य झाला. चंचल हे मन, चंचल हे मन. बघा कसे ऋणानुबंध असतात. मला परवा आमच्या अनिरुद्ध पांडेजींचा फोन आला होता. त्यांच्या दुबईच्या वास्तव्यामध्ये त्यांच्याकडे जाणं झालं होतं. तर त्यांनी मला काकाची एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले 65 साली जेव्हा त्यांनी घराचा त्याग केला, त्यानंतर ते सगळ्यात पहिले गेले गोंदवल्याला.
आणि गोंदवल्याला 3 महिने राहून काकांनी राम नामाचा जप गोंदवल्यामध्ये केला. त्यांची इच्छा होती की कायमस्वरूपी आपलं जीवन गोंदवल्यामध्येच वास्तव्य करावं, परंतु त्यांचे गुरु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची वाढ बघत होते आणि त्यामुळे कदाचित ब्रह्मचैतन्यांनीच, ज्याप्रमाणे ब्रह्मचैतन्यांना अक्कलकोट महाराजांनी पुढे पाठवलं की जा तुझे गुरु पुढे आहेत, त्याप्रमाणे काका महाराजांना देखील त्यावेळेला गोंदवल्यातून त्यांना पुढचा मार्ग दाखवण्यात आला. सांगण्याचा उद्देश असा आहे की ऋणानुबंध आहेत, कुठेतरी हे सेतुबंध झालेले असतात आणि अशा या सेतुबंधनामुळं ही माऊली आपल्याला पुन्हा पुन्हा जाग करते की होऊन या जागे, उठा वेगी करा, शरण जा उदारा रघुवीरा. संतांना पुण्यतिथीच्या निमित्ताने हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे की बाळांनो, काय द्यावे ह्यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुम्ही आज पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना धन अर्पण करा, वस्त्र अर्पण करा, प्रसाद अर्पण करा, साष्टांग दंडवत अर्पण करा, पण त्याही पेक्षा त्यांना आपली ही वाणी अर्पण करा की आता या वाणीला मी नामासाठी विकून टाकतो. जसे आमचे ब्रह्मानंद महाराज, अनेक लोक त्यांच्याकडे प्रापंचिक गोष्टी घेऊन यायचे आणि ब्रह्मानंद महाराजांना विचारायचे. ब्रह्मानंद महाराज मौन असायचे. कोणी म्हणायचं की महाराज तुम्ही यावर काही बोलत का नाही? ते म्हणाले अरे बोललो असतो, पण काय करू, मी माझी वाणी नामाला विकून टाकली आहे. आता या वाणीला दुसरा स्पर्शच नाही होत. मला काकांच्या अभंगातले एक चरण आठवतं, त्याच्यामध्ये अभंग डोळ्यासमोर येईना पण ते चरण डोळ्यासमोर येतंय की वैखरी रंगली रामनामी, वैखरी रंगली रामनामी हा शब्द आहे त्या अभंगामध्ये उच्चारण केले त्यांनी. आपल्याला असं वाटत नाही का की पान खाऊन तर आतापर्यंत वैखरी अनेकदा रंगलेली बघितली आहे, अनुभवली आहे, ही वैखरी नामाने कशी रंगते? एकदा अनुभव घ्यावा त्याचा. रोमा रोमामध्ये नाम स्फुरू लागतं आणि ही गुरुची खरी कृपा आहे बरं. ते गुरु कृपेशिवाय ते नाम आपल्या आयुष्यात इतकं टिकत नाही. त्यासाठी आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या चरणाशी जाऊन हेच मागा की प्रभू, ज्या पंचशिलावरती आपण आपलं जीवन जगताय त्या पंचशिलामध्ये पहिल्यांदा सदाचरण, मी माझ्या कॉन्शियस बुद्धीने निरंतर योग्य मार्गावरती राहीन, सत्संग करीन, चांगल्या विचारांचा संग ठेवीन, चांगल्या लोकांचा संग ठेवीन, मनाने तुम्हाला घट्ट धरून राहीन. तिसरं पंचशिलाचं सूत्र मी स्वीकारीन आणि ते म्हणजे या देहाने तुमची मी निरंतर सेवा करेन. सेवा सेवा नाना महाराजांच्या कडून हे सगळं ज्ञान जे काका महाराजांना प्राप्त झालं त्याच्यामध्ये एकच माध्यम होतं आणि ते म्हणजे नाना महाराजांच्या चरणांची त्यांनी केलेली सेवा. किती सेवेचा अधिकार असावा की नानांनी देह ठेवला, त्यांना शेवटचं सोळं नेसवण्याचं काम देखील काका महाराजांच्याकडेच होतं. म्हणजे त्यांच्या घरातले त्यांचे पुत्र सुनबाई सगळेजण बाहेर थांबले, पण नाना महाराजांचं शेवटचं त्यांना सोळं नेसवण्याची जिम्मेदारी देखील त्यांच्याकडे होती. शेवटची सेवा देखील आपल्या सत्शिष्याकडूनच त्यांनी करून घेतली. तब्येतीचे अनेक आजार असल्यामुळे नाना महाराजांना सतत आधार लागायचा. सतत खांदा जर कोणाचा असायला धरायला तर तो काका महाराजांचा असायचा. पायाशी बसून कोणाची पत्र आली की वाचून दाखवायची, नाना असं असं भक्त म्हणतोय, अशी अशी समस्या आहे. यावरती नाना म्हणायचे त्याला सांग, हा उपाय कर, हा श्लोक म्हण, या एवढी अनुष्ठानं कर. हे म्हणत असताना खाली त्यांच्या वाणीतून शब्द पडतात, लिहून काढणं सगळं. क्षणाची उसंत न घेता हे काका महाराजांचं सद्भाग्य होतं. ही सेवा त्यांनी आयुष्यभर निभावली. त्यांच्या औषधाच्या वेळी, त्यांच्या जेवढा खाण्याच्या वेळी, त्यांची निद्रेची वेळ, त्यांच्या निद्रेच्या वेळेसाठी चरित्रामध्ये त्यांचा उल्लेख असा आहे की काकांना दिवसा कधीही पाठ टेकण्याची सवय नव्हती. कारण कधी नाना महाराजांचा आवाज येईल, अरे अरविंद, आणि लगेच उठावं लागेल. त्यामुळे काका महाराजांना कधीही पाठ टेकायची सवय नव्हती.
खरोखर हे या आधुनिक युगामधलं हे चरित्र ऐकतो वाचतो तेव्हा आमच्या गोंदवल्याला ब्रह्मानंद महाराजांनी जशी महाराजांची सेवा केली त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तसं तो सेवा ही तुम्ही निरंतर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठेवला पाहिजे. गुरुची आपल्या आयुष्यामध्ये आलेली सेवा ही आनंदाने आपण करत राहिली पाहिजे. वेळ प्रसंगी त्याच्या समाधीची मिळणारी सेवा, त्यांनी दिलेल्या ग्रंथाची सेवा, त्याच्यासाठी धन आपल्याला जर आपल्या कष्टाचे मिळवलेलं काही जर खर्च करता येत असेल तर ती सेवा. परंतु सेवेच्या आधाराने जे शिल्प काकांचं घडलं ते हे तिसरं सूत्र आहे. सदाचरण, सत्संग, सेवा आणि चौथं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे साधना. मी सगळे स पासूनची ही 5 सूत्र काकांच्या आयुष्यामध्ये जी मला दिसत आहेत ती आपल्या समोर ठेवतो. साधना, 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 निरंतर नामाच्या आधाराने स्वतःच्या वैखरीला झिजवणं, गुरु मंत्राला प्राणापलीकडे सांभाळणं, जी आखून दिलेली साधना आहे ती आपण नेमाने सांभाळणं, काहीतरी नित्यनेम जीवनामध्ये ठेवणं. या पद्धतीने जो साधनेमध्ये राहील तो या संतांचा उतराई होतो. बघा, काय द्यावे यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांना तुमचा प्राण नकोय, संतांना तुमच्याकडून कुठलीही लौकिक गोष्ट नकोय. संत या 5 गोष्टी तुमच्याकडून मागतायत की तुम्ही सेवेमध्ये राहा. सेवेमध्ये आणखीन एक, आमच्या भरताला विचारलं की सेवेचं काय सूत्र आहे बरं. भरतानी लगेच मानसमध्ये सूत्र सांगून टाकलं. अज्ञासमन सुसाहिब सेवा, अज्ञासमन. गुरुनी दिलेली आज्ञा पालन करणं याच्यासारखं दुसरी कुठलीही सेवा नाही. गुरु आज्ञेचं पालन, तंतोतंत पालन करणं. जर आपण या संतांच्या बद्दल कृतज्ञता ठेवू इच्छित असाल, त्यांचे जर उपकाराची परतफेड करू इच्छित असाल तर चौथं सूत्र लक्षात घ्या आणि ते म्हणजे साधनेचं. साधना, त्यांनी दिलेली नाम जपाची आज्ञा, याच्या पलीकडे त्यांना खरंच तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. का सत्संग करायचा, का सेवा करायची, का साधना करायची. पूज्य काका एका विचारामध्ये फार सुंदर गोष्ट सांगतात की एखादा आपण सुंदर चित्र काढतो. आपण बघतो बघा, बऱ्याचदा लहान मुलं घरामध्ये गेल्यानंतर कोणाच्या पाहुण्याकडे आमच्या समोर वह्या आणून ठेवतात. हिची एलिमेंटरी झालीये, हिची इंटरमिजिएट झालीये, चित्र काढते सुंदर. आम्ही कुठलंही चित्र उघडलं की वा 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 किती सुंदर असंच म्हणतो, कारण आम्हाला काही कळत नाही चित्रातलं. पण जेव्हा एखादा जे आर्ट ऑफ स्कूल मधला बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री मिळवलेला ते चित्र बघेल तेव्हा म्हणेल बाळा छान काढ, तर ते चित्र आणखीन छान होईल, आणखीन परफेक्ट होईल. काका म्हणतात का सत्संग करायचा, का संतांच्या जवळ जाऊन बसायचं. कारण संत तुमच्या चित्राला आणखीन निर्दोष करत जातात. जगाच्या दृष्टीने सगळं चांगलंच असतं ते, अरे वा वा खूप चांगलं आहे बरं का, पण नेमका तुमचा दोष काय आहे साधनेमधला, हा दोष संत ओळखतात. कारण ते त्याच्यातले फक्त बॅचलर नाहीत, मास्टर नाहीत, डॉक्टरेट आहेत. ते तुम्हाला नेमकं सांगतात की इथं एवढं थोडंसं चुकतंय, तेवढी चूक दुरुस्त करून दिली. आणि कशी सांगतात, आरशासारखी सांगतात चूक आपल्याला. आरसा बोलत नाही, फक्त चूक दाखवतो. तसे संत देखील मूकपणे आम्हाला आतमध्ये आपली चूक सांगून देतात. बस बस आपल्याला कळाली, त्यांना कळाली, बाकी जगाला न कळल्यामुळे लाज वाचते आपली. संतांचं निर्दोष करण्याचं शास्त्र आहे. आपण सतत या संतांच्या जवळ जाऊन प्रार्थना करावी, भगवत दर्शनाची इच्छा त्यांच्या समोर मांडावी, सदाचरणाचा पाया ठेवावा, साधनेचं नित्यनेम ठेवावा. पण तुम्ही म्हणाला एवढं करूनही आमचं काम होत नाही हो, अजूनही भगवंताचं दर्शन होत नाहीये, नामाचं प्रेम लागत नाहीये, काय करावं.
बघा, हे सहज बोलणे हित उपदेश. हा अभंग मला का निवडावा असा वाटला, कारण जेव्हा मी ते चरित्र वाचलं तेव्हा लक्षात आलं, रे हे तर सहज बोलणं आहे सगळं. पूज्य काका एक उदाहरण देताना म्हणतात की तुमचं आता जुन्या काळच्या गोष्टीवर का ते काळे फोन असायचे बघा, गोल गोल फिरवून, है की नाही, किंवा इव्हन बटनाची फोन आल्यानंतर काहीतरी महत्वाचा निरोप द्यायचा आहे आणि आपण तो फोन फिरवतोय. पहिल्यांदा फोन लागतोय, बेल वाजतीये, समोरून ऐकू येते, पण तो मनुष्य उचलतच नाहीये. दुसऱ्यांदा फोन लागला, उचलला, हॅलो हॅलो म्हणतोय, पण माझा आवाज तिकडे जायला तयार नाही. तिसऱ्यांदा माझा आवाज तिकडे गेला, पण तो रॉंग नंबर होता, त्यांनी ठेवून दिला. चौथ्यांदा फोन लावला तर तिकडचा फोन एंगेज होता. काका म्हणतात, तुमचं काम महत्वाचं असलं तर तुम्ही फोन लावणं सोडता का? तुम्ही तोपर्यंत फोन लावत राहता जोपर्यंत तो निरोप त्याच्यापर्यंत जात नाही. तुम्ही साधनेची तळमळ ठेवा आणि तळमळीने त्याला हाक मारत राहा. एक ना एक दिवस तुमचा फोन त्या नंबरशी कनेक्ट होणार. आणि जर तुम्ही फोन करणं बंद केलं तर याचा अर्थ सरळ आहे की तुमचं काम तेवढं महत्वाचं नाही. तळमळ नाही, प्रार्थना नाही. साधनेची तळमळ जर असेल तर दररोज तुम्ही टाहो फोडाल. हे प्रभू, एक एक दिवस चाललाय रे. रामकृष्ण परमहंस दररोज काली मातेच्या समोर रडायचे, आई आजचाही दिवस गेला ग, तुझं दर्शन नाही झालं आई. कसं ग, मी कसा आदम आहे मी तुझं लेकरू. साधनेमध्ये ही तळमळ आली ना की समजावं की संताची पूर्ण कृपा झाली आपल्या जीवनामध्ये. कारण तळमळ ही एकच गोष्ट अशी आहे की जी भगवत दर्शनाची किल्ली आहे. तुम्हाला एकदा तळमळ लागली, माझ्या समर्थांना देखील करुणाष्टक लिहावी लागली. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू. ही तळमळ लागली म्हणून आमच्या टाकळीला रामानं दर्शन दिलं. समर्थांना संत कृपेचा हा परमोच्च आविष्कार आहे. संत भगवंताचं दर्शन देईल तेव्हा देईल, पण जीवनामध्ये जेव्हा भगवत दर्शनाची तळमळ लागली तेव्हा समजावं की आता सत्संगती खऱ्या अर्थाने आयुष्यात मुरायला लागलेली आहे. आणि भगवंत ही तळमळ एवढ्या सहजासहजी देत नाही. तो पहिल्यांदा भरपूर प्रापंचिक सुख देऊन आपल्याला रिझवतो. जसं ते लहान मुलं असतं ना, रडायला लागले की आई काहीतरी खेळणं टाकते, हा तो खेळणं खेळत बसतो. तसं मग काय, कधी मोटर गाडी टाकतील, कधी नवीन फ्लॅट टाकतील, कधी मनासारखा प्रपंच देतील, कधी काय एखादी आरोग्याची तक्रार दूर करतील. ही खेळणी संत टाकतात जेणेकरून ही तळमळ लागू नये. पण जसं एखादं मूल ते खेळणं टाकलं तरी ते फेकून देतात आणि हात पाय झाडायला लागतात, आई मला तू हवी आहेस, मला ही खेळणी नको. तेव्हा आईला पर्याय राहत नाही, त्याला कडेवर उचलूनच घ्यावं लागतं. सज्जनो, तशी तळमळ ज्या क्षणी लागेल त्यावेळेला आमच्या जीवनात संत कृपा झाली म्हणून समजावं. तेव्हा या संताला समाधीमध्ये बसता येत नाही, त्याला परत बाहेर यावं लागतं. आमच्या कल्याण स्वामींना तळमळ लागली, समर्थांनी देह ठेवला म्हणून समाधीत दुभंगून बाहेर आले समर्थ. अरे कल्याणा, मी इथंच आहे रे बाळा, मी कुठं गेलो नाही. आमच्या भाऊसाहेबांना महाराजांनी येऊन दर्शन दिलं. भाऊसाहेब, आम्ही कुठे गेलो नाही, आम्ही इथंच आहोत. संत कधी जात नाही, कुठे येत नाही, ते फक्त तुमच्या तळमळीची वाट बघत असतात. ज्या क्षणी तुमच्यापैकी एकाला जरी आज तळमळ लागली, आणि मला निश्चित खात्री आहे की इथं नक्कीच तसे अधिकारी संत असतील की ज्यांनी काकांना देहात बघितलं, त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि आजही तेवढीच त्यांची भावना उत्कट आहे, तर त्या उत्कट भावनेमध्येच तुम्हाला काकांचं दर्शन होईल. त्यामुळे संतांचं उतराई व्हायचं असेल तर सदाचरण, संतांचं उतराई व्हायचं असेल तर सत्संग, संतांचं उतराई व्हायचं असेल तर सेवा, संतांचं उतराई व्हायचं असेल तर साधना, आणि शेवटचं आणि अंतिम पंचशीलाचं सूत्र आहे, संतांचं उतराई व्हायचं असेल तर सहनशीलता. सहन करा. मी आज सकाळीच कोणाला तरी विचारत होतो की काकांना शेवटी आयुष्याच्या
टप्प्यावर खूप त्रास झाला ना तब्येतीचा? हो म्हणाले, फार त्रास झाला, लिव्हर सोरायसिस होता, खूप त्रास व्हायचा. कोणीतरी त्यांना विचारलं की हा त्रास का तुम्हाला? म्हणाला, अरे कोणाची तरी उधारी घेतलेली आहे, ती भोगून संपवली पाहिजे म्हणे मला. की संतांना देखील प्रारब्ध होतच ना, प्राक्तन होतं. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर होता, गोंदवलेकर महाराजांना दम्याचा त्रास होता, पावश्य स्वरूपानंद तर आयुष्यावर अंथरून धरून होते, इतका कृश त्यांचा देह. पण या संतांनी कधीही या भगवत प्रेमाच्या आधाराने व्यापार केला नाही. त्यांनी कधी भगवंताला हे म्हटलं नाही की माझे देहभोग दूर कर, मला ह्याचा फार त्रास होतोय. नाही, सहन कर, सहन कर, सहन कर. आदि शंकराचार्यांनी या परमार्थाच्या सूत्राला फार सुंदर सांगितलंय. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारक पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. कसं सहन करावं? अप्रतिकारक पूर्वकम. प्रतिकार करायचा नाही. हे माझ्याच बाबतीत का? अरे मी एवढा जप करतो पण मलाच एवढं वाईट का? स्वीकार करायचा जीवनामध्ये. हा प्रसाद आहे आणि तो स्वीकार अप्रतिकारक पूर्वकम, प्रतिकार न करता, चिंता विलापरहितम, चिंता करायची नाही, त्यासाठी रडगाणं करायचं नाही, शांतपणे पडून राहायचं. परमार्थ हा प्रारब्ध बदलण्यासाठी नाही, परमार्थ हा प्रारब्ध सहन करण्यासाठी आहे. आणि संतांनी हे जीवनात स्वतः जगून दाखवलं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी येऊन काकांना त्रास देऊ नका. जे जसं आहे तसं आहे. काकांच्याकडे एकदा कोणतरी आलं आणि म्हणाले, शेगावला 5 पौर्णिमा करायचे ठरवल्यात, माझा हा प्रापंचिक अडचण आहे. काका चेहऱ्याकडे बघून म्हणाले, अरे म्हणजे तुमची अडचण सुटलेली दिसत नाही अजूनही. हो ना म्हणाले, काय करायचं, अडचण नाही सुटली. यावरती काका त्यांना एवढंच म्हणाले की आपण आपलं कर्म करायचं, त्यांना सांगायचं काम करायचं, आणि जो त्यानंतर घडणारी घटना आहे ती ईश्वर इच्छा म्हणून, त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. आमची नेमकी ती भूमिका तयार होत नाही. जीवनातल्या दुःखांना स्वीकार करून सहनशीलतेचा गुणधर्म ठेवला की तुमचं परमार्थाचा हा सगळा बेस तयार होतो, ज्याच्यावरती भगवत साक्षात्काराची ही कृष्ण ही दहीहंडी एक प्रकारे, की पहिले सदाचरण पाया, दुसरा पाया आहे दहीहंडीचा तो म्हणजे सत्संग, तिसरा पाया आहे ते म्हणजे सेवा, चौथा पाया आहे ते म्हणजे साधना, आणि त्याच्यावरती हा गोपाळ कृष्ण सहनशीलतेच्या आधाराने आपण उभा केला की मग तुम्हाला भगवंत रूपी नवनीत चाकता येतं, की दहीहंडी फोडता येतं. हे संतांचं जीवन आहे. त्यामुळे जर यांना काही द्यायचं असेल तर या 5 तत्वांचा स्वीकार करा. काय द्यावे यांची व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकाराम महाराज म्हणतात की ते संत मला कसे सांभाळतात. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळित. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, व्यावहारिक दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे, मला कोणाचं दुःख पाहवत नाही, कोणाचं दुःख मी पाहू शकत नाही. आमची गोशाळा आहे पुण्याला, जवळजवळ 150-200 गायी आहेत आमच्याकडं. आम्ही बघतो की जेव्हा ती गाय व्याते, व्याल्यानंतर तिच्यावरती एवढा लेप असतो, ती गाय सगळी स्वतःच्या जिभेने चाटून 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 त्या वासराला स्वच्छ करते. त्यावेळेला आम्ही जर कोणी त्या गायीला डिस्टर्ब केलं तर ती कोणाचाही मुलाहिजा घेत नाही, सगळ्यांना शिंगा उचलून फेकून देते, धुष्ण्या मारते. आणि त्या गायीच्या जर त्या वासराला आम्ही पाठीमागं बांधलं तर ती इतकी अस्वस्थ होते, 1 मिनिट देखील ती तिला नजरेआड होऊ देत नाही, 1 मिनिट देखील. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. या संतांचे आपण जर अशा पद्धतीने वत्स झालो, या 5 तत्वांच्या आधाराने जगणारे जर आपण खऱ्या अर्थाने साधक झालो
तर तुम्ही त्यांचे वत्स होता. आणि मग ही धेनू प्रसवते आणि ही धेनू मग तुमचा सांभाळ निरंतर त्या नुकत्याच जन्मलेल्या वासराप्रमाणे करते. तुमचे दोष चाटून साफ करते. तुम्हाला या मोक्षरूपी अमृताचं दूध ती पाजते. तुम्हाला निरंतर आपल्या डोळ्यासमोर ती ठेवते. एक क्षण देखील तुम्हाला ती तिच्या चित्तामधून विस्मरणामध्ये नेत नाही. असे संतांचं अपार प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवरती. गंमत अशी आहे की ते सगळं प्रेम एकतर्फीच आहे आमचं. ते निरंतर प्रेम करतायत आणि आम्ही मात्र अजूनही त्या प्रेमाला पायीक होऊ शकत नाहीये. ती खरी शोकांतिका आहे. त्यामुळे पुण्यतिथी ही कृतज्ञता तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं पायीक होण्याची एक फार मोठी जबाबदारी आमच्यावरती. ती जर आम्ही केली तर तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे काय द्यावे यांसी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, कैसे मज येते सांभाळी. असे हे संत आम्हाला समाधीमधूनही सांभाळतायत. असे हे संत देहाने देखील आम्हाला सांभाळतात. फक्त आम्हाला एकाच उद्देशाने सांभाळतात की जागा हो बाळा, जागा हो आणि जीवनाचं हे ध्येय तू प्राप्त करून घे. म्हणून मुख्य अभंगामध्ये भैरवी, मुख्य अभंगामध्ये तुकाराम महाराज जे सांगतात ते परत एकदा हृदयामध्ये कुठेतरी ठसवून ठेवूयात आणि मग मी वाणीला विराम देतो. काय वानू मी या संतांचे उपकार, काय वानू मी या संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, जागविती. काय द्यावे यांचे व्हावे उतराई, काय द्यावे यांचे व्हावे उतराई. ठेविता हा पाय जीव थोडा, ठेविता हा पाय जीव थोडा, जीव थोडा. काय वानू मी या संतांचे उपकार, काय सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय वानू मी या संतांचे उपकार, काय वानू मी या संतांचे उपकार. तुका म्हणे वत्स धेनुवेच चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेच चित्ती. तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनुवेच चित्ती. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत. काय वानू मी या संतांचे उपकार, काय वानू मी या संतांचे उपकार, काय वानू मी या संतांचे उपकार. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 कुंडली गवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की झालेली सेवा काका महाराजांच्या चरणी अर्पण करतो. त्यांनीच दिलेल्या प्रेरणेतून आपल्याला काही सांगावं असं वाटलं, जर काही कुठं मन दुखवलं असेल, कुठं काही आपल्या मनाला कटू बोल लागले असतील तर त्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. पण त्यामधला आपण या पंचशीलाचा भाग आपल्या आचरणामध्ये उतरवावा हीच आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. वाणीला विराम देताना एक छोटंसं निवेदन आपल्या चरणी करू इच्छितो. आम्ही सध्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये शंकराचार्यांच्या स्तोत्रानुसार सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्याम महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्याम वैद्यनाथम च डाकिन्याम भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम. इथपर्यंत आमचा हा प्रवास होत आलेला आहे. या प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये 9 दिवसाची आपण रामकथा गातो. सकाळ संध्याकाळ 3-3 तास रामकथा असते. रामायण अशाच पद्धतीने संत चरित्राच्या आधाराने आपण गातो. आणि त्याच्यातलं शेवटचं पर्व 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान आपल्या जवळच घृष्णेश्वरला, कारण हिमालय तु केदारम घुष्मेशम च शिवालय, तर घृष्णेश्वरला 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान रामकथा आहे. कथा संपूर्णपणे निःशुल्क आहे. भोजन प्रसाद कथा श्रवण आपण येऊन आनंदाने स्वीकार करू शकता. आपल्याला निवास व्यवस्था पाहिजे असेल तर सशुल्क पातळीवरती निवास व्यवस्था देखील तिथं वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये धर्मशाळेमध्ये आपापल्या बजेटनुसार इच्छेनुसार आमचे कार्यकारिणी मंडळीची लोक करतात. तर ही घृष्णेश्वरची रामकथा 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर आहे. आणि या 12 ज्योतिर्लिंगाची पूर्णाहुती फेब्रुवारी महिन्यामध्ये पशुपतीनाथ या क्षेत्री होणार आहे नेपाळला. कारण आपल्या इथं 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पशुपतीनाथाच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळं पशुपतीनाथला 21 फेब्रुवारी पासून ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी परदेशात होणारी कथा होणार आहे. 3000 लोकांचा आपण हॉल इथं घेतलेला आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 1,500-2 हजार लोकांनी आपली नाव नोंदणी केली आहे पशुपतीनाथसाठी. तर खामगावमधून देखील या ज्योतिर्लिंगाच्या अंतिम पर्वामध्ये येऊन 12ही ज्योतिर्लिंगाचा आपण प्रसाद घ्यावा ही आपल्याला विनंती आहे. घृष्णेश्वरला देखील आपण यावं. यासाठी काही पत्रकं आमच्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहेत, ती आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. आपल्या वेळेनुसार व्यवस्थेनुसार जरूर यावं. सगळ्यांना सस्नेह आमंत्रण. जय जय रघुवीर.